मुझे मेरे घर जाना है. ती बुट्ट घालून चप्पल घालून पाया पडतात मग अशी अगरबत्ती लावतात 5-5-6. टेम्पल म्हणजे काय? अच्छा म्हणजे आपली एकविराई. लास्ट फ्लोअरवर लंचसाठी आपण आलो आता मकावच्या एकदम हायेस्ट टॉवरवर 61 फ्लोअर. पूर्ण अख्खं मकाव दिसतोय. तुला खाली बघून भीती नाही का वाटत? पण जेवायला बसल्यानंतर मूव्ह होतं 360 डिग्रीनी. असे पायकाड फिरता येते. आम्ही घडलं काम. किती प्लेट आहे ही? आपण आलो आता सिनारो स्क्वेअर पोस्ट ऑफिस. ऑफकोर्स प्राचीने चपला टिकवण्याचा ठेका घेतलेला आहे. लाबूबूने लाला नुनू येतो. वेनिशियन कसिनोला 5चा मॉल मिळून एक बनल. इकडे आहे कसिनो जिथे छोट्या पोरांना एंट्री नाही आहे. हा सगळं जाम मोठं आहे. गुड मॉर्निंग. केस बघ धुतलेत तर. सो आज आहे कितवा दिवस हो? दिवस पण विसरलो मी. मग ठीक आहे, आज आपण मकाऊमध्ये आहोत. काल चायनामधून आलो मकाऊमध्ये. 6वा-7वा दिवस असेल समथिंग. तर आता चाललो आपण नाश्ता करायला. असं काहीतरी आमचा आजचा लूक आहे. थांबा, असं काहीतरी आमचा आजचा लूक आहे. प्रशा दीदी हे इथं दिसेल. इथं एक जण दिसेल. तर असं काहीतरी आपण नाश्ता घेतलेला आहे. पोहे घेतले, थोडेसे नूडल्स शेवयांसारखे आहेत ते घेतलेत आणि फ्राईड पोटॅटो घेतलाय. त्यांनी घेतलाय अंडा. आता झाले हाऊस. कसं आहे? नॉट ओके. एक आठवडा जेवलीच नाही. पोहे बघा पोह्यांच्यात मसाला पण नको. हां आणि बटाटे तळल्यात म्हणजे नॉनव्हेजचा वासच नाही का. म्हणजे मेरे घर जाना है. खायला भरपूर आयटम आहेत ना. जवळजवळ 50-60 डिश रोज असतात. पण त्यांच्या तिकडचं आपल्याकडचं करतात ते वेगळंच काहीतरी गोल करून ठेवतात. डिनर आणि लंच एक नंबर असतं. नाश्त्याची बँड असते. गाईज आपण पोचलोय आमा टेम्पलला. Through the stillness, the clouds drift high. Thoughts like breezes whisper by. Endless waves of a calm blue sky, where dreams take wings and learn to fly. Gentle echoes of time's embrace. Each shadow finds its quiet space. In the flow of light, a tender trace binds the
this serene place. यांच्याकडे काय पद्धती आहेत काय माहिती, बुटं घालून चप्पल घालून पाया पडतात, मरशा अगरबत्ती लावतात 5-5, 6 एक एक जण. Rolling free in the silence, you will see the harmony of you and me. The stars align, they softly hum, telling secrets of where we're from. In the quiet. ॲमा टेम्पल म्हणजे काय? ॲमा टेम्पल म्हणजे त्यांचा म्हणजे आपल्या देवाचं कसं नाव असतं हां, तसं त्यांचं देवाचं. अच्छा, म्हणजे आपली एकविराई. हा हे मकाऊ टॉवर जिथे आपण जाणार आहोत एकदम हायेस्ट पॉइंटला. Neon hums like a subtle thrill. Shadows dance on the windowsill. Concrete dreams in the glow collide. Breathe it in, let the waves decide. Streetlights flicker, a Morse code plea. Whispers rise from the cracks in the street. Loose-lipped poets on cobble. सो आपण आलो आता मकाऊच्या एकदम हायेस्ट टॉवरवर 61 फ्लोअरला. आणि आपलं रेस्टॉरंट आहे जिथे आपण जेवायला जाणार आहोत 12 वाजता. तो आहे 60 फ्लोअरला ना. हां, पण तो 360 डिग्री रोटेट होतो. तो पण बघूया आपण नंतर. काय हा 61 फ्लोअर आहे. आपण इथे व्ह्यूसाठी आलोय. इथून बंचिंग जम्प सारखं पण करतात काहीतरी. हे जात होते पण मी यांना पाठवलं नाही बाबा. काय झालं तर कोणी अप करेल. हो केलंय तुम्ही करता पण आम्ही आहेत बरोबर. नको नाही जायचंय. चला तर बघूया आपण इकडून पूर्ण अख्खं मकाऊ दिसतोय. आपण आलो आता लंचसाठी. 360 डिग्री रोटेट कॅफे आहे ना. कॅफे म्हणजे रेस्टॉरंट आहे, हॉटेल, जे आता आपण जेवायला बसल्यानंतर मूव्ह होतं 360 डिग्रीनी स्लोली स्लोली. प्राची दीदी, प्राची उचल उचल फिरताय ते. हो मग टेबल जाईल आपलं जेवण आणायला गेल्यावर. आणि मग जेवण आणायला गेल्यावर आपलं टेबल शोधायला लागेल. हे बघ रोटेट आहे होत आहे. प्राची पाय काढ फिरताय ते.
कितवी प्लेट आहे ही? तिसरी तिसरी चौथी असेल. म्हणजे अनलिमिटेड आहे इथे आणि सगळं इंडियन फूड आहे, कॉन्टिनेंटल आहे पूर्ण. असं तो जो 360 राऊंड फिरतोय तेवढं गोल राऊंडमध्ये जेवण आहे सगळ्या कंट्रीचं, सगळ्या प्रकारचं. तर आम्ही पण जरा असं टेस्ट केलं आहे. नको पोक आहेत ते. इथं आम्ही काढलंय काम. काय कसं आहे? काय खात दुसरं पिझ्झा तोडून बघ काय करून ठेवलं आहे. सो आपण गेलो होतो आता मकाऊ टॉवरमध्ये. तिथून गेलो होतो आपण मकाऊ टॉवरच्या लास्ट फ्लोअरवर लंचसाठी. 61 फ्लोअरचं टॉवर आहे आणि 60 फ्लोअरला आपलं लंच होतं, जे की 360 डिग्री रोटेट होतं आहे. The cobblestones glisten, the city hums low. A drizzle soft whisper, where do thoughts go? The saxophone sighs in a soulful lament, a moment of peace that feels heaven sent. Through bookstore windows, the stories unfold. आपण मार्केटला मकाऊमध्ये इथे जे ओल्ड चर्च म्हणून होतं, कॅथेड्रल कुठलं होतं नाव माहिती नाही, पण तिथे आम्ही गेलो होतो आता. ज्याच्या सगळ्या भिंती पडले, फक्त एकच भिंत राहिली आहे आणि तो आपण बघितला. आणि तिथेच एक लॉंग स्ट्रीट मार्केट आहे, तिथे जाऊया आणि चॉकलेट्स वगैरे भेटतात तिथे ते घेऊया. भेटत जॉश म्हणून, तर त्याला छोटी पोरं खूप आवडतात. तर रिव माझ्याकडे झोपला होता आणि रिवला त्यांनी घेतला आणि जवळजवळ हार्डली 1-1.5 तास रिव त्याच्याकडे होता. रिव उठला नाही, रडला नाही, काहीच नाही. त्याला झोप आली की नो टेन्शन, कोणी पण या, कुठे पण ठेवा. पोरांना घेतो शूज, कारण आमच्या पोरा शूज घालवलं रिवने घालवले. आणि प्राचीचे एक सँडल तोडली. ऑफकोर्स प्राचीने चपला टिकवण्याचा ठेका घेतलेला आहे ना का प्राची? टिकवते ना तू चपला. एक सँडल तोडली, एक शूज पॅक होतं तिला. मग परत सँडल घेतो आम्ही. तर आपली छोटी छोटी शॉपिंग करून झाली आणि आपण आलो आता सिनारो स्क्वेअर पोस्ट ऑफिसच्या इथे. हे खूप ओल्ड बिल्डिंग आहे. हा, बरं वाटलं ना रिव? आता आपण आलोय व्हेनिशियन कसिनोला. पण इथे एंट्री छोट्या पोरांना एंट्री नाही आहे आतमध्ये. सो आम्ही काहीतरी जुगाड करू आणि एकदा जाऊन बघून तर येऊ काय आतमध्ये. तर आधी आपण वरती जाऊया. छोट्या पोरांना खेळायला पण आहे तिथे. तुला खेळायचं आहे ना? चला तर जाऊया वरती. रिअल स्ट्रीट बनवलाय ना त्यांनी, जामच भारी.
हा तो फॅमिली रूम आहे, तिथून जाऊन आलो आपण. जामच भारी, म्हणजे छोटे पोरांना वगैरे बसायला वगैरे किंवा त्यांना रडत क्रँकी झाली असली तर ठेवायला वगैरे. हे आहे समोर कसिनो, जिथे छोट्या पोरांना बिलकुल एंट्री नाही आणि मोबाईलला पण एंट्री नाही आहे. जामच मोठं आहे पूर्ण, म्हणजे सगळे शॉप्स आहेत तिथे कसिनो आहे, तिथे सगळं शॉपिंग मार्केट आहे. कपडे घ्या काय जेव्हा खा सगळं जाम मोठं आहे. म्हणजे आपल्याकडचे 5-6 मॉल मिळून एक बनल त्याच्यापेक्षा मोठा असेल, त्याच्यापेक्षा मोठा असेल न, जामच मोठं आहे पण जास्त. चला जर आता आम्ही चुकलो, आम्हाला वरच्या फ्लोअरवर जायचं तर आम्ही खालच्या फ्लोअरवर घेतला. इकडे आहे कसिनो, जिथे छोट्या पोरांना एंट्री नाही आहे. चल इकडे चल, इकडे चल, इकडे चल, इकडे चल, इकडे चल, इकडे चल. चला तर जाऊया. एवढा मोठा मॉल नाही, व्हेनेशियन हा कसिनो आहे, कसिनोच बोलतात. एवढा मोठा आहे की तिथे चुकायला होत नाही माणसांना. परत आपण हे फूड कोर्ट जवळ आलो. आता परत आपण रिटर्न जाऊया, कारण एकदा खाली गेलो आपण आणि खालचा फ्लोअर पूर्ण ब्लँक आहे, रिकामा आहे. त्याच्यामुळे म्हणतात आपल्याला वरतीच येऊन परत जायला लागेल. जाऊया. Baila conmigo bajo la luna, el ritmo calienta, siente la fortuna de sol y fuego, pasión en la arena, tu movimiento es pura candela, fuego, fuego en el corazón, fuego, mueve, mueve sin condición, la noche llama, siente la explosión. Fuego, nuestra canción, sun-kissed bodies dancing. तर इकडे फिरता फिरता रिवला लागली भूक. रिवला घेतलाय चीज केक. मला देशील ना थोडा? आणि प्राची दीदीने घेतली कॉफी. सो अशी काहीतरी आम्ही मजा धमाल करून आता चालू आहे जेवायला. निघालो पेन्शन कसिनोमधून आणि आलो जेवायला रेड हाऊसला. चला तर लंच नाही सॉरी डिनर करून घेऊया. तर काय भारी इंडियन्स बॉलिवूड सॉन्ग चालू आहेत मागे आणि डिनर. खूपच जास्त मजा आली. तर ब्लॉगचं होतं इथं एंड. उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. बाय.